नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने उरण शहरसह ग्रामीण भागात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। उरण शहरातील हनुमान कोळीवाडा, मोरा कोळीवाडा, गणपती चौक येथे हनुमान जयंती साजरी करण्यात आली। सालाबादप्रमाणे यंदाही गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सामाजिक मंडळ यांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। पहाटे 4 वाजता महापूजा, पहाटे 5 वाजता हरिभक्त पारायण सुधीर बाळ राहणार डोंबिवली यांचे कीर्तन झाले। सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत श्री गजानन प्रसादिक भजनी मंडळ यांचे भजन, दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत कैलासवासी सुनीता ढोले व कैलासवासी मीना रूपचंदानी यांच्या स्मरणार्थ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। ढोले परिवार व रूपचंदानी परिवार यांनी महाप्रसादासाठी भरपूर मेहनत घेतली। सायंकाळी 4 ते 7 शारदा संगीत भजन मंडळ यांचे भजन, रात्री 9 वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे। हनुमान जन्मोत्सव सामाजिक मंडळाचे अध्यक्ष अशोक कडू, उपाध्यक्ष महेश अधिकारी, सचिव ॲडव्होकेट रोहित पाटील, खजिनदार धनंजय भागवत महाराज, सहसचिव ॲडव्होकेट रेखा पाटील, सल्लागार विठ्ठल ममताबादे, सहखजिनदार मनोज म्हात्रे, रघुनाथ बुवा हातनोलकर, चंद्रकांत साठे, महादेव ढोले, विनोद रूपचंदानी, अरुण मोदी, गजानन भोईर, नितीन वर्तक व कार्यकारी महिला सभासद सुविधा म्हात्रे, प्राजक्ता भागवत, मिलिंद माळी आदींनी सहकार्य केले व हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्व भक्ताजी कार्यकर्ते कल्पेश ठक्कर यांच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले। उरण शहरातील स्वामी विवेकानंद चौक येथील हनुमान मंदिरात सकाळी श्री हनुमान जन्मोत्सव 7:05 करण्यात आला। सकाळी 8 वाजता आरती करण्यात आली। दुपारी भजन, सालाबादप्रमाणे यंदाही नितीन मांगीलाल शेठ यांच्या वतीने सायंकाळी 6 ते 9 पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। यंदाचे 5वे वर्ष आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिनेश पवार, उरण।